चला तर सामनावीराचा पुरस्कार वितरित केला जाईल. विष्णुदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार विष्णुदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय. तर चला मॅच ऑन करा. लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम के के देवांश या टीमच्या माध्यमातून पहिला बॉल या मोमेंटला प्रयत्न तर भरपूर चांगला केला होता फिल्डरने. प्रयत्नांना मिळते अपयश आणि चेंडू जाईल सर सीमारेषा पलीकडे. रन मिळतात 4. हा चौकार. सलग बॅटिंग करणारी टीम के के देवांश. आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वतः टीमचा महानायक अक्षय कोई आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या समवेत मनीष. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे मनीषने स्वप्नील मोरावकर सध्याच्या घडीला आपल्याला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने एक चौकार आतापर्यंत लगावलाय. गोलंदाजीच्या मार्कवर विकी आलाय. विकी मुंबईकर पहिल्या बॉलवर एक मोठा प्रहार आल्यानंतर कुठेतरी एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र जरूर असेल विकी मुंबईकरचा. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना धावफलकाचा प्रारंभ झालाय टीम के के देवांश टीमचा. या बॉलवर मोठा फटका खेळलाय. एलिव्हेशन भरपूर डीप मध्ये फिल्डर तैनात. पकडलाय एक सोपा झेल सिद्धूने आणि विकेट क्रमांक पहिला. हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. टीम के के देवांश या टीमला 4 रनवर पहिला धक्का. तर चला डीजे मास्टर किरण आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपण पाहिली. स्ट्रोक खेळायचा होता मिड डाऊनच्या दिशेने, परंतु ज्या प्रकारे बॅटचा हँडल हा मात्र जलद गतीने ज्या प्रकारे हातामध्ये फिरला गेला आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील या ठिकाणी गमवला जातोय के के देवांश या टीमला. ज्या बॅट्समनकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि करिश मुंबईकर यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. जर या इनिंगमधला पहिला झेल जर ज्या प्रकारे आपण पाहिला आणि त्यानंतर जर करिश मुंबईकरने झेल पकडला तर नामदेव टिपू यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज जाहीर झालंय. नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. नितेश, भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, कारण 4 रनवर पहिला विकेट गमावल्यानंतर सध्याच्या घडीला संघ अडचणीमध्ये आलाय. टीम के के देवांश संघ. मॅच नंबर 5 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रकारे मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या स्पर्धेचा प्रारंभ होताना पाहायला मिळाला. वेग भन्नाट होता. अप्रतिम दर्जाची लाईन आपल्याला पाहायला मिळते. जसा टप्पा पडला त्यानंतर विकेट किपर जॉन्टी कोई याच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. दोन्ही संघ विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. आज पहिली रजनी आणि या पहिल्या रजनीमध्ये हा थरारम्य सोहळा प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026 या पर्वामध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल देखील वेग भन्नाट होता. जसा टप्पा पडला, लाईन मिस केल्यानंतर विकेट किपरने अपील केली. अपीलमध्ये उत्साह होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती. एक चौकार आल्यानंतर कुठेतरी एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न झालाय. चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करतोय विकी मुंबईकर. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. जेलची संधी होती, परंतु प्रयत्न तर भरपूर चांगला केला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता आकाश मुंबईकर.
मोक्याच्या क्षणी हा झेल सोडला, परंतु येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल टीम वेदांत फायटर्स या टीमला. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत इतिहास आहे की ज्या ज्या वेळेस बॅट्समनचा झेल सुटलाय ना, त्या त्यावेळेस त्या बॅट्समनने मात्र भरपूर चांगली कामगिरी केली. विकी पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिला, परंतु या क्षणाला DRS ची मागणी ज्या प्रकारे होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. दीपकजी बोराडे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. व्हाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ देखील झालाय. धावसंख्या देखील 5 रन. शेवटचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक दर्जेदार झेल पकडलाय जॉन्टी कोईने आणि दुसरा धक्का टीम के देवांश या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. संघ अडचणीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 रनवर आता मात्र 2 बॅट्समन गमावलेत. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम के देवांश या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 2 गडी बाद 5 रन आपल्याला पाहायला मिळतात. नुकतेच ज्यांचं आगमन होते विचारेजी पाटील साहेब यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी असेल. एक ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट झाल्याने एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 5 रन 5 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आणि वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय. गोलंदाजीच्या मार्कवर वेगवान गोलंदाज संजय कोई. पहिला बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 40+ आयकॉनच्या भूमिकेमध्ये सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. गेले अनेक वर्ष क्रिकेटची केली गेलेली सेवा आणि अनेक स्पर्धांमध्ये आपल्या वेगाच्या जोरावर अनेक स्पर्धा गाजवल्या. 31 तरार गोलंदाज संजय. हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. अक्षय कोईचा ट्रेडमार्क स्ट्रोक येत असताना रन मिळत आहेत 6. हा क्रॅकिंग स्ट्रोक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग भरपूर चांगला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये साईड अँगलने तुम्ही पाहू शकताय काय स्ट्रोक खेळला. अक्षरशः डोळ्याची पारणं फेडणारा स्ट्रोक. आणि जसा षटकार आला धावफलकाची गती वाढत असताना आतापर्यंत 12 धावा या धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु लाईन भरपूर चांगली होती. जसा षटकार आला आणि त्यानंतर कुठेतरी एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक रनसाठी चालू असलेली तैमय, कारण 2 महत्त्वाचे विकेट आतापर्यंत गमावलेत आणि त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप करायची आहे. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. वुडलिन वर जसा बॉल पडला नाही त्यानंतर लाईन मिस केल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय.
स्विच हिट केलाय. काय अफलातून फटका. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती के के देवांश या टीमला, जसा हा स्विच हिट केला आणि त्यानंतर बॅट्समन अक्षय कोई सुपर हिट झालाय. या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना 18 धावा. सुरुवातीला असं वाटलं होतं की ज्या प्रकारे विकी मुंबईकरने गोलंदाजी केली होती त्याच पावलावर पाऊल संजय देखील टाकेल की काय, परंतु संजय कोईच्या विरुद्धामध्ये आतापर्यंत 2 षटकार आलेत. टीमची धावसंख्या टोटल 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती. टॉस जिंकून विकी मुंबईकरने घेतलेला निर्णय तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा. जीवनामध्ये एखादा निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेता तो सिद्ध करण्यासाठी भरपूर प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. पुन्हा एकदा आणखीन एक आसमानी टोला आणि पंचांचा इशारा येतोय. सलग बॅक टू बॅक 2 स्विच हिट करत अक्षय कोई इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. अफलातून बॅटिंग, अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकलीत या फलंदाजाने. सलग बॅक टू बॅक 2 षटकार आले. एकंदरीत या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 षटकार मारलेत या बॅट्समनने. आयकॉन खेळाडू म्हणून केलेला विश्वास आणि तो विश्वास पूर्णपणे सार्थ ठरवताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अक्षय कोई मैदानाच्या चौफेरीन बॅटिंग करण्याचा निर्धार त्याने घेतला. ज्या प्रकारे 3 षटकार त्याने आतापर्यंत लगावलेत एकंदरीत या ऑन इनिंग मध्ये. 24 रन आतापर्यंत होता. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या मोमेंटला हिट का जवाब पत्थर से, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता परंतु वेद यष्ट्यांचा होतोय. आणि फलंदाज क्रमांक 3 ज्या बॅट्समनने मात्र पूर्णपणे प्रतिस्पर्धी टीमच्या समोर 24 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. विकेट किपरच्या हाताचा वेध स्टंपवर चेंडूवर लागला होता आणि त्यानंतर चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला. बॅट्समन सेफ आपल्याला पाहायला मिळाला आणि आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 24 रन धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3रं षटक सिद्ध कोई त्याने गत वर्षी याच क्रीडांगणामध्ये बेलापूर प्रीमियर लीग या स्पर्धेत देखील भरपूर चांगली कामगिरी केली होती आणि सातत्याने टेनिस क्रिकेट मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी सातत्याने या खेळाडूची राहिली. परंतु आज पहिल्याच पर्वामध्ये प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026च्या या पर्वात भरपूर चांगल्या अपेक्षा असतील या खेळाडूकडून टीम वेदांत फायटर्स या टीमकडून. तर चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ज्या प्रकारे 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल सर आहे लॉंग लेगच्या दिशेने. ओव्हर द रोप. रन मिळतात 4. हा येतोय चौकार. थँक्यू. 28 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय बरोबरच चांगली कामगिरी करतोय फलंदाज ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स 4 रनसाठी चौकार.
धावफलकाची गती वाढत असताना टीम के के देवांश या टीमची आपल्याला पाहायला मैदानी टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 32 रन 32 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 32 रन आतापर्यंत झाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर सिद्धू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील पूर्ण होते. फिल्डर थोडासा फंबल झाला परंतु प्रयत्न चांगला केलाय. काय थ्रो पाहायला मिळालाय. अप्रतिम दर्जाचा थ्रो पाहायला मिळालाय. अनेक युवा खेळाडूंनी भरपूर चांगली कामगिरी केली. एकंदरीत जशी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर भरपूर चांगली फिल्डिंग अनेक खेळाडूंनी केली. अनेक युवा खेळाडूंनी चांगली बॅटिंग केली. अनेक युवा खेळाडूंनी चांगली गोलंदाजी केली. आणि ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या स्पर्धा प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात ज्यावेळेस भरवल्या जातात त्यावेळेस प्रत्येक गावाला, प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्याला एक नवीन खेळाडू मिळत असतो. मगाशी देखील ज्या प्रकारे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये चर्चा करत असताना अनेक खेळाडूंनी सांगितलं की एक चांगलं प्लॅटफॉर्म कुंदनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्या समोर साकार करण्यात आलं आहे. अनेक खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचं कौशल्य या सर्वांपर्यंत पोहोचावं, त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळवून द्यावं यासाठी हा प्रयत्न प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीगच्या माध्यमातून. टायमिंग भरपूर चांगला आहे. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू जाईल सर आहे 4 रनसाठी. ओव्हर द रोप चौकार. सुमधुर संगीताची धून आपल्याला ऐकायला मिळते. डीजे मास्टर किरणच्या माध्यमातून. माणिक साऊंड अँड लाईट्स चे ओनर आहेत किरण कोई आणि अतिशय चांगली भूमिका त्यांची देखील एकंदरीत या स्पर्धेमध्ये ॲज अ डीजे मास्टर म्हणून हे आपल्याला पाहायला मिळते. असंख्य प्रेक्षक एन्जॉय करतात ही स्पर्धा. आज या स्पर्धेतील पहिली रात्र आणि उद्या ठीक सायंकाळी पहिला सामना 4 वाजता रिपोर्टिंग असेल. त्यानंतर 4:15 टॉस केला जाईल आणि 4:30ला पहिला बॉल पडेल आणि पहिली मॅच गावदेवी फायटर्स आग्रोई आणि त्यांच्या विरुद्धमध्ये पाटील चॅलेंजर्स या टीममध्ये या टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 3 चौकार आतापर्यंत आलेत सिद्धूच्या विरुद्धमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धूचा हा बॉल. परंतु या क्षणाला काय घडलंय. प्रयत्न तर भरपूर चांगला केला फिल्डरने. बॅकअप असणं भरपूर महत्त्वपूर्ण असतं आणि ते बॅकअप येत असताना बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. दैनंदिन जीवनामध्ये एखादा महागडा स्मार्ट मोबाईल घेतल्यानंतर त्याच्या सेफ्टीसाठी ज्या प्रकारे आपण बॅकअप कव्हर लावतो ना, क्रिकेटमध्ये देखील ज्यावेळेस तुम्ही डीप कव्हरमध्ये फिल्डिंग करता, एखादा थ्रो ज्यावेळेस तुम्ही यष्ट्यांच्या दिशेने करता त्यावेळेस बॅकअपसाठी फिल्डर असणं भरपूर महत्त्वपूर्ण असतं आणि तेच प्रात्यक्षिक या क्षणाला आपल्याला पाहायला मिळालं. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. चांगली फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तेवढाच चांगला दर्जेदार थ्रो. ॲज अ फिल्डर म्हणून रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण असते. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 39 रन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. ते यस थँक्यू. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नेक्स्ट मॅच लालबाग वॉरियर्स टीमचे कॅप्टन आणि हृदय गॅलेक्सी वॉरियर्स या टीमचे कॅप्टन आपण देखील लगेचच तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये लगेचच टॉस केला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. त्यासाठी प्रत्येक खेळाडूकडून वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 4 सूरज आपल्याला पाहायला मिळेल.
सूरज पंडित आलेत गोलंदाजीसाठी. आपल्या वेगाच्या जोरावर अनेक स्पर्धांमध्ये भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी सूरज पंडित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर नंबर 4 ओव्हर द विकेट. पहिला बॉल वेग भन्नाट होता, परंतु जसा बॅट्समन बीट झाला, अक्षयने कॉल दिला होता बॅट्समन ऋतिकला की एक सिंगल घ्यायची, परंतु त्यानंतर थोडीशी धोक्याची वेळ आली होती आणि त्यानंतर सेफ झोनमध्ये अक्षय आला. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना सूरज पंडित आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 5 बॉल आहेत. चला नेक्स्ट मॅच लालबाग वॉरियर्स टीमचे कॅप्टन आणि हृदय गॅलेक्सी वॉरियर्स या टीमचे कॅप्टन आपण देखील इनिंग ब्रेकमध्ये आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ॲज अ टॉससाठी. सूरजचा हा बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर रिलीज केलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु अप्रतिम लाईन पाहायला मिळाली. काही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जसा जसा डॉट बॉल होईल ना तसा तसा वेदांत फायटर्स या टीमचा कॉन्फिडन्स मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण ज्या ज्या वेळेस गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ना त्यावेळेस फिल्डरचा आत्मविश्वास देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. 39वर 2 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते टीम के देवांश या टीमची. आतापर्यंत भरपूर चांगली इनिंग पेश केली या दोन्ही बॅट्समनने. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, टायमिंग प्रॉपर. डीप मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग प्रफुल्ल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. भरपूर इम्प्रेस केले या फिल्डरने. ज्यावेळेस यावरच्या अगोदरच्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली फिल्डिंग केली. या मोमेंटला देखील तीच भूमिका त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 40 रन मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 3 बॉल्स अखेर शिल्लक आहे. मोठे फटके लगावण्यापासून ज्या प्रकारे रोखले आणि अनेक मायबाप प्रेक्षक देखील उत्सुक आहेत की मोठे फटके कधी पाहायला मिळतील. स्विच हिट केलाय. काय फटका पाहायला मिळतोय आजच्या या पहिल्या रात्रीमध्ये. फक्त आणि फक्त स्विच हिट स्विच हिट स्विच हिट पाहायला मिळालेत अक्षय कोळीच्या माध्यमातून. चौकार देखील आला. 44 रन आपल्याला पाहायला मिळाल्यात. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी होती, पकडलाय झेल विकी मुंबईकरने. आणि ज्या फलंदाजाने प्रतिस्पर्धी टीमच्या समोर डोकेदुखी निर्माण केली होती त्या फलंदाजाला दिलाय परतीचा इशारा. आणखीन एक धक्का. ते संग्यू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच ऑन करा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 44 रनवर धावफलक थोडंसं स्थिरावलं. एक मोठा विकेट गमावलाय के देवांशी या टीमने. ज्या प्रकारे बॅट्समन अक्षय बाद झाला, अफलातून बॅटिंग त्याने केली.
षटकाराबरोबरच चौकारांची आतिषबाजी देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, परंतु फिल्डर थोडासा दूरवर होता. प्रयत्न तर भरपूर चांगला केलाय, फेकी थोडीशी गचाळ झाली, परंतु तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 4 ओव्हरचा खेळ झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर के के देवांशी या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या ही आपल्याला पाहायला मिळते. 3 गडी बाद 46 46, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4th ओव्हर कंप्लीट. मॅच ऑन होते. शेवटचं षटक टार्गेट सेट करणारे ओव्हर आणि गोलंदाजीसाठी प्रफुल आलाय, लेफ्ट हँडेड बॉलर. पहिला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, परंतु विकी मुंबईकर तैनात पकडलाय. आतापर्यंतच्या या पहिल्या इनिंग मधील हा दुसरा झेल. काय फटका पाहायला मिळाला होता. फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक या ठिकाणी बाद झालाय. ते थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निलेशजी देवकर आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील भरपूर चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल पूर्ण केली. प्रफुलचा हा बॉल लॉफ्ट केलाय अलॉंग कार्पेट. चांगली फिल्डिंग वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. एकच सिंगल. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. चला टॉस साठी यायचं लालबाग वॉरियर्स टीमचे कॅप्टन आणि हृदय गॅलेक्सी वॉरियर्स. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डरला राहावं लागेल प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. हा येतोय क्रॅकिंग स्ट्रोक षटकार. येस थँक्यू.
षटकार देखील आला. धावफलकाची गती वाढत असताना 54 धावा, 54 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. फिफ्टी 54 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील मोठा फटका. एक सोपा झेल सोडलाय दर्शनने. रनआउटची संधी होती परंतु मोक्याच्या क्षणी सोडलाय हा झेल. ज्या फिल्डरने आपण जर पाहिलं ना तर एक महत्वाचा विश्वासू फिल्डर होता. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. प्रफुल्ल पुलर लेनचा हा बॉल, आणखीन एक मोठा फटका. 2 फिल्डरला भेदून चेंडू जाईल. या शेवटच्या बॉलवर एक मोठा प्रहार येत असताना आज चौकार आपल्याला पाहायला मिळालाय आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 60 रन होतात आणि 61 धावांचं टार्गेट असेल. तर चला लगेचच टॉस साठी या. चला लालबाग वॉरियर्स टीमचे कॅप्टन तेजस थँक्यू. चला सर्व टीमना मी सूचित करतोय की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस याल त्यावेळेस लाईनअप करूनच यायचं आणि ज्यावेळेस मैदान सोडून जाल त्यावेळेस तुम्ही लाईनअपच करून जायचं आहे. टॉस केला जाईल सागरदादा जोशी आणि कल्पेशजी कुंभार यांच्या उपस्थितीमध्ये. हृदय गॅलेक्सी वॉरियर्स आणि लालबाग वॉरियर्स या 2 टीम मध्ये टॉस या ठिकाणी केला जातोय. हेड इज कॉल आणि टॉस जिंकलाय लालबाग वॉरियर्स या टीमने. टॉस तुम्ही सर्वप्रथम जिंकला तर निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करणार. फिल्डिंग तुम्ही करणार आहात ॲज अ कॅप्टन म्हणून. गेले अनेक वर्ष आम्ही पाहतोय लालबाग वॉरियर्स हा संघ ज्या ज्या वेळेस खेळला त्या त्यावेळेस मंगेश कोई यांनी जो तुमच्यावर विश्वास दाखवला
परंतु आज पहिल्यांदाच प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीगचं आयोजन कुंदनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण करून दिले. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धा खूप छान आहे आणि आयोजन एक नंबर बनवलं आहे. असं आयोजन आता फर्स्ट टाईमच बघतो आहे आणि कुंदनाचं थँक्यू असे मुलांना सपोर्ट करतात म्हणून. आणि मंगेश कोहली बोलले तर आणि रतनदादा यांचं खूप सपोर्ट आहे मला. लालबाग वॉरियर्सचं गेलेत आता मी कितीतरी प्रीमियर लीग खेळतो आहे, त्यांचा खूप मला पाठिंबा आहे. टॉस जर नयन तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण प्रथम क्षेत्ररक्षणच केलं सर. अनेक स्पर्धांमध्ये तू देखील खेळलास. अनेक युवा खेळाडूंना एक चांगली संधी ही सातत्याने मिळत असते, परंतु आज कुंदनदादांच्या माध्यमातून हा जो नवा संकल्प पहिल्या पर्वात आपल्याला पाहायला मिळतोय, स्पर्धेबद्दल काय बोलशील? आयोजन तर खूप छान आहे आणि नवीन प्लेयर आहेत, यंगस्टर आहेत, त्यांना खेळण्याची खूप म्हणजे चांगली संधी आहे. त्यांनी चांगलं चांगलं खेळ करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. टॉस जिंकला टीम लालबाग वॉरियर्स या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. तर कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026चा थरार. धन्यवाद. तर यस, थँक्यू. सुमधुर संगीताची धून आपण ऐकली. कुंदनदादा यांच्या कार्यावरचं एक गीत आपल्याला ऐकायला मिळालं. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळते. कारण एका प्रभागाची प्रीमियर लीग आणि या प्रभागाच्या प्रीमियर लीगमध्ये जसं मात्र आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट मध्ये जसं आयोजन असतं ना, तसंच आयोजन कुंदनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. ऑन स्क्रीन आपण कुंदनदादांना पाहतोय. प्रथम विजेता ओनरसाठी एक टू व्हीलर बाईक देखील आपल्याला पाहायला मिळते आणि जो संघ रनरअप ठरेल त्या टीमला देखील त्या टीमच्या ओनरला देखील बाईक दिली जाईल. जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, जी ट्रॉफी मात्र सध्याच्या घडीला सर्वांचंच लक्ष त्या ट्रॉफीने वेधून घेतलंय. क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून त्या ट्रॉफीची निर्मिती आपल्याला पाहायला मिळाली आणि दिवस रात्र हा फॉर्मॅट क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. LED स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर लाईट शो देखील आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अशा विविध नवनवीन संकल्पना प्रत्येक वर्षी कुंदनदादा म्हात्रे हे आपल्यापर्यंत घेऊन येत असतात आणि सातत्याने प्रत्येक युवकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे नेतृत्व म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचा हक्काचा आपला दादा म्हणजे कुंदनदादा. तर सेकंड इनिंगचा खेळ इथून सुरू होते आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. विकी मुंबईकर आणि सिद्धू कोळी. 61 रनचं टार्गेट आहे. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय. निखिल इंगळे पहिलं षटक हाताळण्यासाठी आला आणि एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सिद्धूच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवर येतोय चौकार. आणखीन एक मोठा हिट. हा बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिलच्या गोलंदाजीवर आणखीन एक मोठा हिट. सिद्धूच्या बॅटमधनं हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते वेदांत फायटर्स या टीमच्या दरम्यान.
पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे हिट आलेत. प्रेशर आहे गोलंदाज निखिल इंगळेवर. कमबॅक करावा लागेल के के देवांच्या टीमला या मॅच मध्ये. आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल स्टेअर केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल दाखल झाला. तर टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्यात 11. 11 रन्स. सिक्स्टी 61 रनचं लक्ष आहे. 61 धाब्यांचा पाठला करायचा या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आलाय विकी मुंबईकर. या वेळचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क होत नाहीये या मुवमेंटला. आणि आणखीन एक चांगला बॉल रिलीज होतोय. कमबॅक होतोय इथून निखिल इंगळेचं. पहिल्या 2 बॉलवर मोठ्या हिट आल्यानंतर टप्पा बदलवला, लाईन बदलवली निखिलने आणि यावेळच्या बॉलवर डॉट बॉल आलाय. आणखीन 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. यावेळचा बॉल देखील कट केलाय. मिसफिल्ड होते. हा बॉल चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. सेकंड धाव देखील वेगाने कंप्लीट झाली. 2 धाबा इथून मात्र कंप्लीट होत्या. टीमची धावसंख्या 2 ने वाढते. धाबा लागल्या आतापर्यंत 13 या आकड्यावर. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॉल जाईल आणि इथून मात्र हा येतोय चौकार. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. टीमची धावसंख्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागली 17 धावा. थँक्यू. तर बिनगडीबाज 17 धाबा, 70 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 61 धाब्यांचं लक्ष आहे आणि 61 धाब्यांचा पाठला करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली सुरुवात करून दिली विकी मुंबईकर आणि सिद्धूने. 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये जमवल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी प्रतीक आलाय. P2चं दुसरं षटक. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे के के देवांशी या टीमसाठी. यावेळचा बॉल सोडून दिलाय.
लेगस्टिकच्या बाहेर बॉल पीस झाला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. अवांतर दाबेचा व्हाईट बॉल. एक्स्ट्राने टीमची धावसंख्या 1ने वाढली. धाबा लागल्या आतापर्यंत 18 धाबा. 18 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. प्रत्येक बॉल खूप इम्पॉर्टंट आहे के के देवांस या टीमसाठी. 61 धावा इथून डिफेंड करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. 61 धावा कंप्लीट कराव्या लागतील वेदांत फायटर्स या टीमला. यावेळचा बॉल उडवलाय ऑन साइडला. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल परंतु हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार डीजे. थँक्यू. सिद्धूच्या बॅटमधनं आतापर्यंत 4 बॉल त्याने फेस केले. 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस स्विच हिट. खूप चांगला स्ट्रोक. फक्त बघत राहिले ते 2 खेळाडू. त्यांच्या मधून हा बॉल फरार झालाय. सिद्धूच्या बॅटमधनं आणखीन एक क्रॅकिंग चौकार आलाय. थँक्यू. टीमची धावसंख्या 28 रन्स. 28 धावा धावफलकावर लागल्यात. एक चिकी रन इथून मात्र कंप्लीट झाली. खूप वेगवानी सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 1ने वाढते. 29 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. विदाउट लॉस बॅटिंग करत असताना वेदांत फायटर्सच्या टीमच्या दरम्यान स्ट्रायकिंगला बॅट्समन आलाय विकी मुंबईकर. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बॉल फेस करत असताना 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तर सिद्धू याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर 3 षटकार लगावले तर शंकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सिद्धूसाठी हे कॅश प्राइज आहे. जर 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळचा बॉल थोडासा खाली टाकला. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर एकच धाव या मुवमेंटला कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 30 रन्स 30 धावा. यावेळचा बॉल ऑन साइडला. डीप मधून फिल्डर वेगाने बॉल पर्यंत येईल. एकच धाव. तर षटक क्रमांक इथून मात्र अजून देखील एक बॉल इथून शिल्लक आहे. शेवटचा बॉल आहे. कुठेतरी या मॅच मध्ये पकड मजबूत केले वेदांत फायटर्स या दोन्ही बॅटरने. खूप चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत धुवाधार बॅटिंग होताना आपल्याला पाहायला मिळते विकी मुंबईकर आणि सिद्धूच्या दरम्यान. यावेळचा बॉल विकी मुंबईकर आपल्या रंगात आणि आपल्या ढंगात येत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर विकी मुंबईकरच्या बॅटमधनं हा आलाय चौकार.
थँक्यू. आणि रॉयल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कुंदनदादा म्हात्रे यांच्या आयोजनाखाली प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग हे पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वाचा दिमागदार आयोजन आपण पाहतोय. टीमची धावसंख्या जर पाहिली आपण तर 35 धावा धावफलकावर लागल्यात. पिनगडी बाद वेदांत फायटर्स या टीमच्या दरम्यान. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी स्वतः टीमचा कॅप्टन कर्णधार आलाय अक्षय कोळी. तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. अक्षय कोळी षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी. यावेळेचा बॉल सोडून दिला आणि नो बॉलचा इशारा आलाय. पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू हाताळत असताना त्या लाईनच्या बाहेर त्याचा पाय ड्रॅग झाला आणि तदनंतर अंपायरच्या दरम्यान नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. आणि नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी आहे सिद्धूसाठी. यावेळचा बॉल स्वीट साऊंड पूल केलाय. पूल इज अ सक्सेसफुल. सिद्धूच्या बॅट मधनं आणखीन एक धमाका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू. टीमची धावसंख्या 42 42 धावा. आणखीन एक मोठा हिट ऑन साइडला परंतु इथून मात्र बॅट्समन झालाय बाद. पहिलं यश अक्षयला मिळते आणि पहिलं ब्रेक थ्रू मिळाला इथून के के देवांश टीमला. थँक्यू. तर कॅश प्राइज आहे दोन्ही बॅट्समनसाठी. जर लगातारच्या 3 षटकार जर लगावले तर जयेशसाठी ही सुवर्ण संधी आहे. जर लगातारचे 3 षटकार जर लगावले तर 3131 हे कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल साईनाथ यांच्या माध्यमातून. जयेशसाठी सुवर्ण संधी आहे. 3131 हे कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळचा बॉल कट केलाय. खेळाडू वेगाने बॉल पर्यंत येतोय आणि टीमची धावसंख्या 43 धावा 43 रन्स. तर 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे या ओव्हर मधला. यावेळचा बॉल उडवलाय ऑन साइडला.
खूप चांगला स्ट्रोक आहे विकीच्या बॅटमधनं. हा येतोय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. तर टीमची धावसंख्या 6 वाढली. 49 रन्स 13 बॉलमध्ये करायचे आहेत 12. यावेळचा बॉल ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. बॉटमला लागल्यानंतर एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 50 धाबा. अर्धशतक धावफलकावर लागले आणि 12 बॉलमध्ये धाबा करायचे तुम्हाला 11. ही मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. तर षटक क्रमांक 4 गोलंदाज ओमजी आलाय. 12 बॉलमध्ये 11 धावा इथून करायच्या आहेत. 61 धावांचं लक्ष्य होतं. 61 रनचा पाठला करायचा होता या मॅचमध्ये वेदांत फायटर्स या टीमला आणि आतापर्यंत 50 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर लँड होईल लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. विकीच्या बॅटमधनं आणखीन एक क्रॅकिंग षटकार. 11 बॉल आणि 5 धावा. तर 5 धाब्यांची गरज आहे या मॅच मध्ये. वन साइड मॅच कुठेतरी एका बाजूला झुकली गेली वेदांत फायटर्स या टीमच्या दरम्यान. यावेळचा बॉल बॅकवर्ड पॉइंटला स्टेअर केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल दाखल झालाय आणि हा येतोय चौकार विकीच्या बॅटमधनं. खूप चांगली बॅटिंग विकीची देखील आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाली. 9 बॉलमध्ये 28 धावा त्याच्या बॅटमधनं देखील आल्या. सिद्धूने देखील खूप चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधनं देखील आपण पाहिलं तर 29 धाव्या येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 1 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. आणि शेवटचा रन देखील षटकार ठोकून इथून कंप्लीट केलाय. मॅच जिंकली टीम वेदांत फायटर्स या टीमने आणि हार्डलक टीम के देवांश. आणि नेक्स्ट मॅच लालबाग वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात हृदय गॅलेक्सी वॉरियर्स या दोन्ही टीमच्या दरम्यान. आणि नेक्स्ट मॅच साठी आपण आवाज ऐकणार आहोत आमचे प्रिय मित्र विजयजी म्हात्रे यांचा. कोणी कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. विभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026 आणि पहिल्या पर्वामध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकी मुंबईकर ठरला या मॅचचा हिरो, ज्यांनी